शिर्डी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विशाल कोळगे यांनी राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच निगोज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आपल्या प्रचाराची सांगता केली आहे। 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असल्याने 19 ऑक्टोबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे बहुतेक उमेदवारांनी सभा घेत आपापल्या प्रचाराची सांगता केली। मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विशाल कोळगे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आपल्या प्रचाराची सांगता केली आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली। त्यामुळे मतदारसंघातील सर्वसामान्यांचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी मी उमेदवारी करत असल्याची प्रतिक्रिया विशाल कोळगे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। शिर्डी मतदारसंघाचा विचार केला तर इथे प्रामुख्याने बेरोजगारी हा प्रश्न असा ज्वलंत प्रश्न आहे का इथे दर एका पुरुष घरात आज एक करता पुरुष होता। आज तिथं साधारण धंदा केला तर पॉलिसी धंदा आज 3000 युवक या पॉलिसी धंद्यात गुंतलेले। इथं त्यांच्यावर अमानवी आज 420 सारखे असे गुन्हे दाखल होत आहेत आणि त्यांचंही आज रोजीरोटी त्याच्यावर आहे। याच्यावर काहीतरी पायाबंद करणार आणि मी अजून झाले अतिक्रमण शिर्डीत एक महिला 45 डिग्री तापमानात एक पेरूची पाटी घेऊन येऊन बसलेली असती, तिला मजा वाटत नाही त्या ठिकाणी बसण्याला। आज नगरपालिकेसारखे येतात त्याला उचलून घेऊन जातात, ती पाटी फेकली जाती। म्हणजे आज 45 डिग्री तापमानात ती महिला उन्हात बसलेली असती पण आज इथं धंदाही करून दिला जात नाही। या मुरजोर दादागिरीला पायबंद घालण्यासाठी मी एक सक्षम पर्याय म्हणून मी उभा आहे। आणि दुसरं बघितलं तर शिक्षण संस्था साईबाबा संस्थांच्या मार्फत इथं मोठी शिक्षण संस्था उभी राहिली असती का जेणेकरून 10-1000 विद्यार्थी इथे एका टायमाला शिक्षण घेतलं असतं तर 5000 जरी विद्यार्थी आज शिर्डी परिसरात फिरायला गेले अथवा काही हे केलं तर इथला जो रोजंदारीचा धंदा आहे यांचा बाकीचं रूम असेल मेस असेल असे छोटे मोठे धंदे करून इथला विकास होऊ शकतो। आणि दुसरं निळवंड्याचा एक प्रश्न का जेणेकरून 30 वर्षापासून निळवंडे हा पाणी प्रश्न अजून आपल्याला भेटला नाही व जेणेकरून इथं काही कारणास्तव रखडला त्याची कारणे शोधण्यासाठी मी सक्षम पर्याय आहे। आणि दुसरा साईगंगा पाणी योजना का तीही आज पाणी आलंय पण परत बंद करून टाकलं म्हणजे याचं नेमकी कारणमीमांसा काय ती काही कळत नाही। आणखी एक प्रश्न असा आहे का रस्त्याचा ज्याच्याकडे दुरावस्था झालेली रस्त्याकडे कोणी बघायलाही तयार नाही, कोणी त्याच्याकडे विचारायलाही तयार नाही। मग त्या जनतेचा ज्वलंत आवाज म्हणून मी आज त्या गोष्टीकडे बघतो आहे। आज आणखी फळबागा पाण्याच्या अभावी आज राहाता परिसर एक ओळख होती पेरूचं नाव काढलं का राहाता तालुक्याचं नाव यायचं। आज राहाता तालुक्यात किती क्षेत्र पेरूच्या बागायसाठी उपलब्ध आहे याची जाणीव घेतली पाहिजे, त्याची कारणमीमांसा केली पाहिजे का जेणेकरून पाण्याअभावी असे फळशेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। असे अनेक प्रश्न या मतदारसंघात प्रलंबित आहे। त्या प्रश्नासाठी मला बाळासाहेबांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली आणि माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जनतेचा मी एक बुलंद आवाज म्हणून मी आज सर्वसाधारण उमेदवार म्हणून मी जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे। आणि जनता माझ्याशी नक्कीच पाठीशी आहे आणि मी सार्थ अभिमान दाखवून देईल का जनतेला का आज पूर्णपणे आज तुमचं मत वाया जाणार नाही याची ग्वाही देतो। शिर्डी ही जी विधानसभेची जागा आहे ही महाराष्ट्राचं नाक आहे असं समजलं जातं आहे आणि इथं असलेले पूर्वीचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि आज BJP वासी असलेले विखे पाटील ज्यांच्या विरोधात बाळासाहेब आंबेडकरांनी जी उमेदवारी दिली, नवीन तरुणाला संधी दिली, साधा उमेदवार दिला आणि सर्व जनतेच्या मनातला उमेदवार दिला, ज्या उमेदवाराच्या वतीनं नक्कीच ही कुस्ती वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नक्कीच चितपट करील आणि ह्या महाराष्ट्राचं जे नाक समजलं जातं ही निवडणूक समजली जाते। नक्कीच इथं अभिमानानं हा उमेदवार गुलाल अंगावर घेईन आणि ह्या जनतेला दाखवून देईल आणि महाराष्ट्राला दाखवून देईल की वंचित बहुजन आघाडी ही इथल्या जनतेची खरी राजकीय भूमिका आहे, खरा पर्याय आहे। आणि कोणीही इथं सरंजामदार प्रस्थापित कारखानदार ज्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली ते याच्यापुढे अशी हिंमत करणार नाहीत की इथल्या जनतेच्या धोरणांच्या विरोधात जाण्याची। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर घिगे, किरण शेजवळ, विजय दिवे, दिलीप कदम आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, शिर्डी.